माझे आदरणीय मित्र आणि लोकसभेमध्ये मागच्या 10 वर्ष एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून जे काम करतायत ते आपल्या सगळ्यांचे खासदार आजचे उद्याचे माननीय राजन विचारेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले इंडिया आघाडीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित इंडिया आघाडीचे मतदार बंधू भगिनींनो, खरं म्हणजे राजनजी तुमच्या विजयाची जी सभा आयोजित केलेली आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला मतदार पाहिल्यानंतर समोरच्या गद्दारांची का आता गैर नाही करायची आणि तुम्ही सुदैवी एवढ्यासाठी आहात की गद्दारांना गाडण्याचं काम हे मतदार करणारच आहेत आणि निष्ठावंतां म्हणून तुमच्या पदरामध्ये मशाल रूपी आशीर्वाद तुमच्या पदरामध्ये घालणार आहेत। तसं मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही रेकॉर्ड ब्रेक केलं होतं, या वेळेला सुद्धा देशामध्ये मताधिक्याचं रेकॉर्ड ब्रेक करणारे खासदार म्हणून आपले राजन विचारे असतील यामध्ये कोणतीही शंका नाही। आता आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे की मोर नाचतं म्हणून तुडतुडं पण नाचतं। तसा उद्धवजी ठाकरे, काँग्रेस पक्षाचे आदरणीय राहुलजी गांधी, शरद पवार साहेब, अरविंदजी केजरीवाल, इतर सर्वच आघाडीचे जे घटक पक्ष आहेत यांची एकजूट पाहिल्यानंतर सध्या ह्या देशातल्या दोघेजण वेडेपेशे झालेले आहेत। दोघेजण, एक नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शाह। आणि नरेंद्र मोदींना अख्ख्या देशामध्ये फिरताना संताजी धनाजी जसे दिसायचे पूर्वीच्या मोगल सैन्याना, तसं नरेंद्र मोदींना दोनच व्यक्ती समोर तीन व्यक्ती समोर दिसत आहेत, एक राहुल गांधी, एक शरद पवार साहेब आणि दुसरे उद्धवजी ठाकरे साहेब। झोप मोड झाली, गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही असं ते नरेंद्र मोदी। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही टीका केला समजू शकतो, बोला की उद्धव साहेबांवर, बोला की शरद पवार साहेबांवर, पण काल तेलंगणामध्ये नरेंद्र मोदी साहेब गेले। तेलंगणामध्ये त्या तेलंगणाच्या सभेमध्ये हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्यानंतर आपल्या उद्धव साहेबांच्या विरोधात भाषण करतात। राहुल गांधी आम्ही समजू शकतो, देशातले नेते आहेत, पण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब तुम्ही हो एक तुमचा आदर करतो की या देशाचे तुम्ही पंतप्रधान आज आहात, 4 जूनच्या नंतर गाशा गुंडाळणारच, सगळं बंद गाशा गुंडाळून जावं लागणार तुम्हाला, पण त्या तेलंगणामध्ये जाऊन आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तुम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने मला माझ्या तोंडातून शब्द येऊ शकत नाही अशा पद्धतीचे घाणेरडे उद्गार नरेंद्र मोदी साहेबांसारखे पंतप्रधान ज्या वेळेला तेलंगणामध्ये काढतात त्यावेळेला देशाचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीचा दळभद्री राज्यकारभार करणारे पंतप्रधान या देशाला मिळाले, भारत मातेला मिळाले। काय म्हणाले नरेंद्र मोदी? त्या तेलंगणामध्ये जाऊन नरेंद्र मोदी तुम्ही तेलंगणा वासियांना विचारताय की बाळासाहेबांचं नकली संतान म्हणजे उद्धवजी ठाकरे। अरे धिक्कार असो तुमचा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या कृपेने नरेंद्र मोदी तुमचं राजकीय अस्तित्व कायम राहिलं, त्या बाळासाहेबांच्या उद्धवजींचं तुम्ही नकली संतान म्हणून ज्या तोंडाने उद्गार काढून त्यांची निर्बसना करायचा प्रयत्न केलात, या महाराष्ट्रातली जनता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला कदापि माफ करणार नाही। होय, आज आम्हाला अभिमान आहे
तुमची लाचारी करायला आमचे राजन विचारे गेले नाहीत, तुमची लाचारी करायला विनायक राऊत गेला नाही, तुमची लाचारी करायला आमचे उद्धवजी ठाकरे गेले नाहीत. ह्या गद्दारांना बरोबर घेऊन तुम्ही शिवसेनेचा परिवार तोडलात. त्या गद्दारांच्या 50 आणि 75 खोक्याला मी काय किंवा राजन भैया काय बळी नाही पडले. पण त्याच संतानांची धडकी एवढी तुम्हाला भरली आहे की जिथे जातो तिथे जाल तिथे उद्धवजी ठाकरेंच्या नावाने बोंबाबोंब करताय. अरे उद्धवजी ठाकरेंचं वादळ, शरद पवार साहेबांचं वादळ आणि राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व संपवणारी ही निवडणूक असणार आहे. आणि म्हणून जेवढ्या शब्दामध्ये तुम्ही उद्धवजींची निर्भत्सना कराल, मग मला एक प्रश्न विचारावा वाटतो, भले तुम्ही उद्धवजींना नकली संतान म्हणाल, पण 100% खरं संतान तुमचं आहे हे तरी सिद्ध करून दाखवा. अरे तुमच्या आईचा सुद्धा तुम्हाला विसर पडला आणि आज उद्धवजींच्या नावाने आणि बाळासाहेबांच्या नावाने तुम्ही कुकलताय. पण राजनजी तुम्ही खऱ्या अर्थाने नशीबवान आहात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या कालावधीमध्ये सुद्धा गद्दारी गाडली गेली, बेईमानी गाडली गेली. आज दुर्दैवाने ह्या गद्दारांनी आपलं धनुष्यबाण या भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागून ज्या बाळासाहेबांच्या तपश्चर्येतून धनुष्यबाण मिळालं होतं, त्या ह्या गद्दारांनी ह्या भारतीय जनता पक्षाची लाचारी करून संपूर्ण कोकणापासून धनुष्यबाण पुसण्याचं पाप केलेलं आहे. परंतु आज या जगदंबेने सुद्धा आमच्या हातात दिलेली जी मशाल, या मशालीने कमळ तर करपलंच, पण त्याच मशालीने ह्या गद्दारांचा सुद्धा नायनाट करण्याची ताकद ह्या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे. हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. आणि केवढं शहाणपणा शिकवतायत हे गद्दारांचे नेते. अरे राजन विचारे साहेब साक्षीदार आहेत. हा विनायक राऊत नसता ठाण्याचा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, तुम्ही तुमच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगा, विनायक राऊत जर त्यावेळेला संपर्क प्रमुख नसता तर तुम्हाला बाळासाहेबांनी विधानसभेचं तिकीट दिलं असतं का? नाही सांगणार आता ते. पण त्यावेळेला सुद्धा केवळ आणि केवळ विनायक राऊतनी बाळासाहेबांकडे आग्रह धरला म्हणून तुमच्या कपाळी बाळासाहेबांनी भगवा टिळा लावला. पण मला खरंच एक पाप केल्यासारखं वाटतं. या अवदसा माणसाला बाळासाहेबांच्या हस्ते भगवा टिळा लावला, त्याच माणसाने शिवसेनेचा परिवार फोडण्याचं पाप केलं. आणि आज उद्धवजींवर टीका करता, शिवसेनेवर टीका करता. आणि ह्यांनी काय दिवे लावले हो? भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून आताच मागच्या आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि ह्या राज्याचे आरोग्य मंत्री फावडा घेऊन बसलेले आहेत. ह्या दोघांच्या विरोधात ॲम्ब्युलन्सचा 10,000 कोटीचा झालेला अपार, त्याच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. 10,000 कोटीचा अपार केवळ आणि केवळ रुग्णवाहिकेमध्ये तुम्ही केलात मुख्यमंत्री पदावर बसून. आणि इकडे कोरोनाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने एक सवतीचं पोर म्हणून उद्धवजी ठाकरेंना आणि महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक दिली. 1.5 लाख लोक मरणार म्हणे भाजपवाले सांगत होते. 1.5 लाख रुपये केवळ आणि केवळ मुंबईमध्ये मरणार. पण त्यांचं दुर्दैव आणि तुमचं आमचं सर्वांचं सुदैव, या महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्यांना सहकार्य करणारे डॉक्टर राजेश टोपे, ह्या दोघांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र ह्या देशामध्ये
सर्वप्रथम कोरोना मुक्त करण्याचं काम ज्या उद्धवजींनी केलेलं आहे त्याची दखल नरेंद्र मोदी साहेब तुम्ही नाही घेतली तरी चालेल हो, त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली, जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आणि त्याची दखल या भारतवासियांनी घेतलेली आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, काही न पाहता एक माणुसकीच्या नात्याने कोरोनामुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ह्या ध्येयाने उद्धवजींनी कोरोनामुक्त महाराष्ट्र केला. आणि होय, आज सुद्धा आम्हाला अभिमान आहे या देशातले एकही भाजपाचा मुख्यमंत्री सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री झाला नाही, पण आपले उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री एक दोनदा नव्हे तर तीन वेळेला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री झाले. याचा अभिमान आम्हाला शिवसेनेला, याचा अभिमान आमच्या भाजपाला, इंडिया आघाडीला सुद्धा आहे. भाजपाच्या पोटात पोटसूळ उठला तर इंडिया आघाडीच्या लोकांना अभिमान आहे. उद्धवजींचं नेतृत्व, राहुल गांधींचं नेतृत्व, शरद पवार साहेबांचं नेतृत्व आणि एका बाजूला परिवार फोडणारे, एका बाजूला पक्ष चोरणारे आणि दुसऱ्या बाजूला परिवार उभं करणारे माननीय इंडिया आघाडीचे नेते, यांची कधी तुलना होऊ शकत नाही. काय केलं नरेंद्र मोदींनी? केवळ नि केवळ ही महाराष्ट्रातली मुंबई राजधानी ही त्या गुजरातला जोडायची आहे. आज या भाजपाच्या गुजराती नेत्यांच्या मनामध्ये, म्हणजे नरेंद्र मोदींनी अमित शहाच्या मनामध्ये एक खतखत आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने ही मुंबई महाराष्ट्राला जी घेतली ती मुंबई पुन्हा एकदा गुजरातला जोडायची आहे त्यांना. आणि मुंबई जर गुजरातला जोडायची झाली तर मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार करावा लागेल. मुंबईमधून शिवसेनेला मानणारा मतदार हद्दपार करावा लागेल आणि त्यासाठी ठाकरे घराणं संपवावं लागेल. त्यासाठी शरद पवार साहेबांचं घराणं संपवावं लागेल आणि त्यासाठी शिवसेना आणि शरद पवार साहेबांचा जो परिवार आहे तो फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. परंतु 40 गद्दार जरी झाले, 13 खासदार जरी गद्दार झाले तर विनायक राऊत, राजन विचारांसारखे निष्ठावंत जोपर्यंत उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर भक्कमपणे उभे आहेत तोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब तुम्ही शिवसेना संपवण्याचं कधी मनात आणू नका. तुम्हाला राजकारणातून संपवून टाकू, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा या महाराष्ट्रामध्ये फडकत ठेवण्याचा निर्धार आम्हा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागे आहे. शिवसेनेला संपवण्यासाठी काय नाही केलं, शेवटपर्यंत प्रयत्न केला. आपली निशाणी छोटी टाकली. परवाच्या दिवशीच माझं मतदान झालं. तिथे तो होता गद्दारांचा पहिला गुरु. पदव्या खूप घेतल्या त्याने अभ्यास न करता. कोण कोंबडी चोर म्हणतो, कोण मानकाप्या म्हणतो, कोण चायनीज म्हणतो. यावेळेला गाडणार पुन्हा एकदा त्याला अजिबात नाही. नेपाळी, अरे किती नावं मिळाली. आम्ही अभ्यास करून पदव्या मिळवल्या. नारायण राणे एकमेव प्राणी असा आहे अभ्यास न करता सुद्धा पदव्या मिळाल्या. आणि काय हो सपाट पायाचा माणूस तो आहे, मोदींना मिळाला. आणि आम्हाला माहिती आहे ज्या ज्या पक्षामध्ये नारायण राणे जातो तो पक्ष संपतो, अजिबात पुढे यायला मिळत नाही. आणि इथे सुद्धा तसंच आहे. राजन विचारांच्या समोर ते तुडतुडे आले नाचायला. होतो आम्ही एकदा जवळचे, म्हणजे त्यांनी पक्षाशी बेईमानी करण्याचा प्रयत्न त्यावेळेला सुद्धा बराच वेळा केला होता. पण राजन विचारांची दया आडवी आली म्हणून अर्ध्या रस्त्यावरून परत आणलं. पण ज्या पद्धतीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने केला जातोय ना, ही निवडणूक खऱ्या अर्थाने विनायक राऊतची नाही आहे.
ही निवडणूक केवळ आणि केवळ राजन विचारांची नाही आहे बाबांनो, तर ही निवडणूक आपल्या भारत मातेची आहे, भारत मातेची. आणि म्हणून या नरेंद्र मोदींनी 2 दिवसापूर्वी केलेलं भाषण पुन्हा आठवा. म्हणजे जोपर्यंत नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत मी मुस्लिमांना आरक्षण देणार नाही. पुन्हा निवडून आलं की मी SC STचं आरक्षण रद्द करणार. पुन्हा निवडून आलो की ह्या देशामध्ये ह्या देशाचे सर्व 2 भाग करणार. NRC आलं, 370 आलं. काय दिवे लावलं? 370 कलम लावल्यानंतर, जम्मू काश्मीर मधून 370 हटवल्यानंतर आम्हाला वाटत होतं अखंड देश होईल. परंतु केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींचा घरजावई उद्योगपती, त्याला त्या जम्मू काश्मीर मध्ये 1000 एकर जमीन घ्यायची होती. त्याच्यासाठी दरवाजा खुला केला 370 कलम हटवून. पण काश्मीरी पंडित आज उद्ध्वस्त झालेले आहेत. आज श्रीनगर मध्ये सुद्धा आमच्या शेकडो मुस्लिमांचा कत्तल पाकिस्तानी अतिरेकी करतात. नाही जम्मू सुरक्षित, नाही काश्मीर सुरक्षित. आणि दुसरं असं आहे, जर खऱ्या अर्थाने तुम्ही जम्मू काश्मीरसाठी एवढं भलं केलं होतं तर जम्मू आणि काश्मीरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेब तुमचा पक्ष का उभा राहिला नाही? का पळून गेलात तुम्ही तिथून? नाही उभा राहिला तिथे, कारण त्यांना माहिती आहे जम्मू काश्मीर असेल, मणिपूर असेल, हे सगळे त्यांचा हिशोब चुकता करणार आहे त्यावेळेला. आणि म्हणून ही निवडणूक संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे. केवळ आणि केवळ परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर एका दलित कुटुंबामध्ये जन्मले, मागासवर्गीय कुटुंबामध्ये जन्मले, म्हणून त्यांना द्वेष. जे काही ज्ञानी असतील ते म्हणे भाजपामध्येच दलित कुटुंबामध्ये जन्मलेल्या तरुणाला संविधान लिहिण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आम्ही संविधान मानत नाही, असा दुष्टपणा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये निर्माण झाला. म्हणून त्याच्या 6 महिन्यापूर्वी एका मंत्र्याने जाहीर करून टाकलं की हा म्हणजे 26 जानेवारी 2024 हा शेवटचा प्रजासत्ताक दिन असेल. पुढचा जो येईल तो मोदी दिन असणार. मोदी दिन. आणि मोदी गॅरंटी. कालच मी आलो कोकणातून, एक तरुण आला, मला 25,000 रुपये कर्ज घ्यायला बँकेमध्ये त्यांनी अर्ज केला. बँकवाले म्हणाले ठीक आहे देतो, पण गॅरंटी काय? गॅरंटीचे कागदपत्र? ते म्हणाले नाही माझ्याकडे एवढी मोठी गॅरंटी आहे ना. ते म्हणाले, बँकवाले म्हणाले कागदपत्र तर द्या. कागदपत्र द्यायची गरज नाही. हे बघा व्हिडिओ, मोदी साहेब म्हणतात गॅरंटी, मोदी गॅरंटी. बँकवाले म्हणाले ही मोदी गॅरंटी फक्त टीव्ही मध्येच असेल, तुला 25,000 जर हवे असतील ना तर कागदपत्र तुला द्यावं लागतील. काय किंमत राहिली नरेंद्र मोदींची? अरे तुमच्या शब्दावरून 10,000 सुद्धा रुपयाचं कर्ज तुमचे बँकवाले देत नाहीत आणि मोदी गॅरंटी म्हणून सांगता. पण ह्या देशामध्ये, ह्या देशाचं संविधान, ह्या देशाची घटना, आम्हाला अभिमान आहे आमच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा. त्यावेळेला त्यांनी सुद्धा संविधानामध्ये अनेक वेळेला बदल केले, पण ते बदल करत असताना अखंड हिंदुस्थान कायम ठेवण्याचं काम केलं. सर्व धर्म समभावाचा पुरस्कार इंदिराजींनी केला आणि त्याच सर्व धर्म समभावाने आज आपले भारत माता सुखात समाधानाने भारतीय लेकरं एकत्रित आणतात. पण भारतीय जनता पक्षाला हिंदू विरुद्ध मुसलमान, मराठा विरुद्ध कुणबी, वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये भांड लावायचे आहेत, डोकी फोडायचे आहेत. म्हणून या देशाचे 2 भाग करायला निघालेला हा भारतीय जनता पक्ष. म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने भारत मातेची आहे. सर्वांनी जात पात धर्मभेद विसरायचा आहे. आणि ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये 20 मेला ज्या वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला आपले मित्र म्हणून, आपला एक सहकारी म्हणून
2 वेळचे खासदार, 2 वेळचे आमदार, 1 वेळचा ठाण्याचे महापौर, 2 वेळचे नगरसेवक, 4 वेळचे नगरसेवक बाबांनो शपथ घेऊन सांगा, माझे मित्र राजन विचारे, सत्तेची माज आलेली दिसते का तुम्हाला? घमेंड आलेली दिसते का? एक प्रामाणिक कार्यकर्ता, मतदारांचा मित्र आणि मातोश्रीचा सच्चा सेवक म्हणून कायमस्वरूपी राहण्याची शपथ राजनजी तुम्ही घेतली, मी घेतली आणि आम्ही दोघांनी शपथ घेतलेली आहे. जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये जोपर्यंत राम आहे तोपर्यंत आमची श्रद्धा मातोश्रीशी, आम्हाला काही मिळो अथवा न मिळो, मिळणार तर आहेतच, भरभरून मिळणार आहे, पण हे मिळणारं पद आम्ही बाजारात विकायला ठेवलेलं नाही. मातोश्रीनी, उद्धवजी आणि बाळासाहेब, धर्मवीर आनंद दिघे हे दैवता समान आहेत. आम्हाला त्या दैवताची सेवा चाकरी करण्यासाठी राजन विचारेनं सुद्धा 7 मेला 2 नंबरवर मशाल आहे. 20 मेला 2 नंबरवर मशाल आहे. थोडी बारीक टाकली असेल पण घाबरू नका, मशालीचा चटका एवढा जबरदस्त द्यायचा की इतरांना, गद्दारांना साप आणि राजन विचारांची मात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.